नमस्कार मंडळी, स्वागत आहे गणपतीपुळे वाईबमध्ये। इथे आपण दररोज पाहतो गणपतीपुळ्यातलं हवामान, दर्शन आणि सागरी किनाऱ्याचं थेट लाईव्ह सौंदर्य। चला तर मग आजचा अनुभव घेऊया। नमस्कार मंडळी, आज एक वेगळाच विषय तुमच्यासाठी घेऊन आलोय। एक 2-4 दिवसापूर्वी पर्यावरण दिन होता आणि म्हणूनच मी आज तो शेअर करतोय। सकाळपासून गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर एक वेगळीच चहलपहल होती। JSWचे कर्मचारी आलेले, जे नेहमीप्रमाणे हातात पोती, झाडू, ग्लोव्ज घालून आले होते स्वच्छता मोहिमेसाठी। त्यांच्याबरोबर होते देवस्थान ट्रस्टचे सदस्य आणि ग्रामपंचायत गणपतीपुळ्याचे लोकप्रतिनिधी। हेतू एकच होता, किनाऱ्याचं सौंदर्य टिकवायचं आणि पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करायचं। आपण जेव्हा इथे येतो तेव्हा सुंदर समुद्र, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण आपल्याला मोहात पाडतं। पण याच किनाऱ्याचे काही कोपरे मात्र काही जणांच्या बेफिकीर सवयींमुळे अस्वच्छ दिसतात। प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सचे पाकिटं, थर्माकोल्स, कप इत्यादी हे सगळं आपणच मागे टाकतो ना, आणि आपल्याला कळतही नाही की हे सर्व समुद्री जीवांसाठी किती घातक ठरते। कधी कधी वाटतं एक छोटी चूक आपण करत असतो, पण त्याचा परिणाम खूप मोठा होतो। मासे, कासव, डॉल्फिन आणि अगणित समुद्री जीव हे सगळं आपलं समुद्रातलं जीवन हळूहळू धोक्यात येतंय हे समजतं। म्हणूनच ही स्वच्छता मोहीम म्हणजे एक दिवस नव्हे, ती एक आवश्यक जाणीव आहे। आणि आज त्या मोहिमेचा मी साक्षीदार होतो, जिथे हातात झाडू घेणाऱ्या प्रत्येकाने एकच गोष्ट सांगितली, हे आपलं आहे आणि आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे। किनारा एकदम स्वच्छ वाटत होता आणि त्या स्वच्छतेत जादू होती। समुद्राचा रंग पांढरा शुभ्र अजून खुलतो, वाळूचं तेज अजून चमकते आणि मनात समाधान निर्माण होतंय की आपण काहीतरी चांगलं केलं। प्रमाणे पर्यटकांची गर्दी होती। लहान मुलं खेळत होती, किनाऱ्यावर फिरत होती, काही जण समुद्रात डुबक्या मारत होते आणि काही फक्त त्या लाटांचा आवाज ऐकत बसले होते। सुट्टीचे दिवस आहेत ना, पाऊस लवकर सुरू झाला असला तरी अजूनही पर्यटक इथे येत आहेत। म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वीची ही शेवटची धमाल। नोकरदार, शेतकरी, व्यापारी सगळेच आपल्या कुटुंबियांसोबत ह्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग अनुभवायला येतात। गणपतीपुळे हे देवाचं स्थानच नाही, तर हे निसर्गाचं निवासस्थानही आहे आणि आपल्या मनाचा आरसा सुद्धा। इथे यायचं म्हणजे शांत व्हायचं, इथे यायचं म्हणजे स्वतःला पुन्हा शोधायचं। आणि त्या अनुभवात जर आपण जागरूकता आणि जबाबदारी घ्यायला शिकलो, तर मग प्रत्येक पर्यटक, प्रत्येक भाविक आणि प्रत्येक किनारा, हाच किनारा नाही तर प्रत्येक किनारा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित होईल। मित्रांनो, या पर्यावरण दिनी एक छोटीशी प्रतिज्ञा करूया। जिथे जाऊ तिथं स्वच्छता ठेवू, प्लास्टिक टाळू आणि निसर्गाचं संरक्षण करू। आणि अगदी त्याच वेळी आभाळ दाटून आला, हवेत गारवा पसरला आणि अचानक धपाधप पावसाचे थेंब पडायला लागले। पाऊस चांगला तासभर पडला, पाण्याचे लोट वावडूवरून वाहू लागले आणि मी छत्री घेऊन, कॅमेरा घेऊन, आपला मोबाईल घेऊन समुद्रात फिरतोय। पर्यटक भर पावसात भिजत, हसत, खेळत होते। इतकं नैसर्गिक आणि प्रामाणिक दृश्य काही क्षणांसाठी वाटलं, निसर्ग आपल्याला आपल्यात मिसळून घेतोय की काय। मित्रांनो, कोकणातला पाऊस म्हणजे पाऊसच, एकतर भयंकर नाहीतर एकतर काहीच नाही। तर अशी गोष्ट आहे। हे टांगेवाले दादा आहेत, उभे आहेत मस्तपैकी पावसात। मर्द टांगेवाला असं ते गाणं आहे ना अमिताभ बच्चनचं, तसाच तो टांगा आहे। हे दोन चिमुकले बघा भिजत आहेत पाण्यामध्ये। चांगला बऱ्यापैकी पाऊस पडला
पाण्याचे लोट वाहू लागले, मीही चालतोय वाहत्या पाण्यामध्ये. गंमतच आहे गणपतीपुळ्यामध्ये. त्यानंतर पाऊस थांबला होता, थोडीशी सायंकाळ झाली होती, पर्यटकांची पुन्हा गर्दी झाली पाण्यात भिजायला. दिवस लवकर बुडत नाही, आता 7 वाजेपर्यंत छान उजेड राहतो. तर मित्रांनो, माझे गणपतीपुळे वाईबमधील व्हिडिओज तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या तिन्ही ठिकाणी पाहू शकता. इथले मी 1-2 दिवसांनी अपडेट्स देत राहीन, आणखी छान छान व्हिडिओ बनवेन. मला प्लीज सपोर्ट करा, आहे की नाही. माझ्या गावाकडच्या मित्रांना सुद्धा मी म्हणतोय, भाऊ आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्याल, ठीक आहे ना. हो का नाही, इकडं आल्यावर भेटून जाईन ना मी. गणपतीपुळे किनारा सुंदर तर आहेच, पण तो आपल्या कृतींमुळे अजून सुंदर दिसावा, हीच खरी भक्ती आणि हीच खरी सेवा आहे मित्रांनो.